नांदेड तहसील प्रशासन व लिंबगाव पोलिसांची अवैध वाळू उत्खननाविरोधात संयुक्त मोठी कारवाई. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या निर्देशानुसार नांदेड तहसील प्रशासन लिंबगाव पोलिसांच्या पथकाने पहाटे मोठी कारवाई केली. एकूण 49 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट तर 20 लाख रुपये किंमतीची 5 इंजिन जप्त करून लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली. नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, मोहसिन सय्यद, ग्राम महसूल अधिकारी माधव बिसे, संजय खेडकर, महेश जोशी, मनोज जाधव, तलाठी मारोती श्रीरामे, मनोज सरपे, महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे या पथकाने पहाटे 5 वाजता विष्णुपुरी, कल्लाळ परिसरात गस्त घालत असताना अवैध वाळू उत्खनन करणारे इंजिन बोटी नदीमार्गे पळून गेल्या. पथकाने तात्काळ पाठलाग करून बोरगाव तेलंग परिसरात गोदावरी नदीमध्ये 3 बोटी आणि 5 इंजिन जप्त करण्यात यश मिळविले. मजुरांच्या सहाय्याने 3 बोटी स्फोट करून नष्ट करण्यात आल्या तसेच 25 तराफे जागेवरच जाळून नष्ट करण्यात आले. 5 इंजिन जप्त करून लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली. कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनकर, पोलीस उपनिरीक्षक सय्यद तसेच पोलीस कर्मचारी रमण बैनवाड, मोरे, गर्दन मारे, तेलंग, पो. का. देशमुख यांच्या पथकाने अवैध वाळू उत्खननाविरोधात कठोर व सततची कारवाई सुरूच राहील असा इशारा नांदेड उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सखाराम क्षीरसागर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मोबाईल 7498764007 या नंबरवर संपर्क साधावा.